हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण अर्थनियोजन या प्रकरणातील सराव संच 4.2 पाहत आहोत, वय की नाही बाळांनो. त्यामधील 6 गणितं आपण पूर्ण केलेली आहेत. आपण 7व्या गणिताला आलेलो आहोत. 6वं गणित कसं होतं? बी टू सी या पद्धतीचं होतं. म्हणजेच कसं, एखाद्या व्यापाऱ्याकडून कस्टमर किंवा एखाद्या रिटेल व्यापाऱ्याकडून, घाऊक व्यापाऱ्याकडून एखादं कस्टमर काय करतं? माल खरेदी करतं. आता 7वा प्रश्न तसाच आहे, सेम टू सेम. काय केले? बिझनेस टू बिझनेस. म्हणजे कसं, एखादा मोठा होलसेलर असेल त्याच्याकडून दुसरे छोटे छोटे दुकानदार माल खरेदी करतात. त्यासाठी आपल्याला इनवॉइस टॅक्स चार्ट तयार करायचा आहे. इनवॉइस टॅक्स नमुना तयार करायचा आहे. बघा कसा करायचा. सेम टू सेम पाठीमागच्या वेळेला शिकवलेलं पाहिलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा. सेम तसंच तयार करावं लागणार आहे. फक्त याच्यामध्ये पत्ते मात्र 2 येणार आहेत आणि GSTIN नंबर 2 येणार आहेत. बाकी काहीही बदल नाही. चला तर मग क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. काय दिलेला आहे? 6वा क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या माहितीवरून 7वा खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाराचे दुसऱ्या व्यापारासाठीचे म्हणजेच ह्याला काय म्हटलं जातं? बी टू बी. एका व्यापाराचं दुसऱ्या व्यापारासाठी म्हणजे काय येणार? बी टू बी. बी टू बी याला म्हटलं जातं बी टू बी. टॅक्स इनवॉइस तयार करा. टॅक्स इनवॉइस तयार करायला सांगितलेलं आहे. तयार करा. बघा आता, नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या म्हणून सांगितले. ती काही लिहित बसत नाही मी. नाव, पत्ता, तारीख. आता याच्यामध्ये 2 येणार. एक पुरवठादार कोण असेल तो, त्याचं नाव टाकायचं काय असेल ते, त्यानंतर त्याचा पत्ता टाकायचा, तो कुठला राहणार आहे, तो कुठल्या राज्यातला आहे, आणि GSTIN नंबर टाकायचा. त्यानंतर बिल क्रमांक आणि तारीख. त्याचा बिल क्रमांक टाकावा लागणार आहे. बिल क्रमांक आणि तारीख हे टाकावं लागणार आहे. त्यानंतर प्राप्तकर्ता म्हणजे ज्यानं घेतलेला आहे तो प्राप्तकर्ता. त्याचं पण असंच नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, राज्य लिहायचं आहे, GSTIN नंबर लिहायचा आहे, बिल क्रमांक त्याचा पण लिहावा लागणार आहे, आणि तारीख दोघांसाठी एकच येणार आहे. बरोबर का? आता बघा, वस्तूचा तपशील दिलेला आहे. तो तपशील काय दिलेला आहे बघा. वस्तूचा तपशील फार सोपा आहे बाळांनो. वस्तूचा तपशील. पेन्सिल बॉक्स 100 सांगितलेत. पेन्सिल बॉक्स किती सांगितलेले आहेत? 100. कारण होलसेलर एक नेऊन चालेल का इथं? नाही. त्यानंतर याचा दर आहे 20 रुपये. दर किती आहे? 20 रुपये आहे. दर 20 रुपये आहे. HSN नंबर त्यांनी दिलेला आहे. HSN नंबर किती दिलेला आहे? 3924 हा नंबर दिलेला आहे. GST किती टक्के दिलेला आहे? 12%. त्यानंतर बघा, जिगसॉ पझल्स.
हे जिक्सॉ पझल्स खरेदी केलेले आहेत किती 50. एकाचा दर किती दिलेला आहे त्यांनी 100 रुपये. 100 रुपयाला एक याप्रमाणे HSN नंबर याचा किती आहे 9503 असा आहे. GST याचा पण 12%च आहे. GST याचा पण किती आहे 12%. आता एवढी आपल्याला माहिती दिलेली असणार आहे. कशामध्ये तुम्हाला एवढा प्रश्न दिलेला असणार आहे. याच्यामध्ये आता उत्तर तयार करावं लागणार. उत्तर कसं तयार करावं लागणार पहा. इथं बघा पेन्सिल बॉक्स 100 आहे. त्याची किंमत काढून घेतली पाहिजे का नाही. पेन्सिल बॉक्सची एकूण किंमत. चला मग उत्तराला सुरुवात करूया इथं. आणि नंतर हे पुसून हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे पुसून नंतर आपण इनवॉइस टॅक्स तक्ता तयार करूया. पेन्सिल एकूण किंमत पेन्सिल बॉक्सची एकूण किंमत काढली पाहिजे बरोबर का नाही. आता एकूण किंमत किती येणार आहे पेन्सिल बॉक्सची काढावी लागणार आहे बघा. एकच मिनिट बाळांनो. पेन्सिल बॉक्सची एकूण किंमत किती बॉक्स आहेत 100. 100 गुणिले किती करावं लागणार आहे इथं 20. 100 गुणिले किती करावे लागणार आहेत 20. 100 गुणिले 20. 100 गुणिले 20 म्हणजे किती येणार 2000 रुपये. आले का 2000 रुपये. मग आता काय करावं लागणार या 2000 रुपयेवर GST किती दिलाय 12%. GST किती दिलेला आहे बरोबर 12%. म्हणून CGST बरोबर SGST याच्या निम्म असणार आहे. म्हणून किती असणार आहे 6%. म्हणजे 2000वरती 6% GST किती येईल बघा आता. सॉरी CGST किती येईल CGST बरोबर SGST बरोबर. हे 2 शून्य गेले. 6 दुनी 12 किती आला 120 रुपये. हे दोन्ही मिळून 120 रुपये आले बरोबर का. आता काय काढलं पाहिजे इथंच काढूया आपण. इथंच काय काढायचं इथं तर इथं याची किंमत काढायची. कशाची जिक्सॉ पझल्स किती दिलेले आहेत. जिक्सॉ पझलची एकूण किंमत जिक्सॉ पझलची एकूण किंमत किती आहे 50 आहेत. तिथं लिहूया 50 गुणिले 100 म्हणजे किती झाले 5000 रुपये. याच्यावरती 12% GST आहे. म्हणजे आता इथं GST बरोबर 12% म्हणून 12% म्हणून CGST बरोबर SGST बरोबर काय येणार आहे 5000 गुणिले हे पुसून घेऊन नंतर वरती काढूया. थांबा एकच मिनिट. काय करूया हे बाखा इकडे घेऊया. CGST बरोबर SGST बरोबर काय करायचं या 5000वर गुणिले काय करायचंय 5000 गुणिले 12% म्हणजे हे 2 शून्य गेले. म्हणजे 12 पंचे 60 किती येणार सॉरी 6 इथं 6 कारण हे 12% आहे म्हटल्यानंतर इथं 6% येणार 6%. म्हणून हे 2 गेलं 6 पंचे 30 किती आले 300 रुपये. याप्रमाणे आपण CGST आणि SGST काढून घेतलेला आहे. आता काय तयार करूया आपण चार्ट तयार करूया बघा. चला चार्ट तयार करूया. एकच मिनिट. हे सगळं पुसून घेऊ आणि आपण चार्ट तयार करू.
तक्ता तयार करण्यासाठी काय केलं पाहिजे बाळांनो? टॅक्स इनवाइस चार्ट इथे लिहायला पाहिजे. टॅक्स इनवाइस नमुना असं म्हटलं पाहिजे. बघा आता याच्यामध्ये काय पुरवठादारचं पण इथं हे लिहिलं पाहिजे. इथं पुरवठा जो पुरवठा करतो ना त्याचा पत्ता लिहिणं गरजेचं आहे. पुरवठा जो करतो त्याचा काय लिहूया माहिती आहे? XYZ मी इथं काढलेले आहेत. होलसेल टोवर्स काही लिहू शकता. होलसेल विक्रेते आहेत ते. होलसेल स्टोअर्स असं लिहिलं. त्यानंतर 12 गांधी रोड इथं 12च टाकलं. पुन्हा गांधी रोड ते कुठं आहेत? गांधी रोडला आहेत. नवी मुंबई इथं काय पण टाकलं तर चालतं. 8 अंकी 4000 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 8 लिहूया. त्यानंतर काय टाकायचं आहे? मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर काय टाकूया आता? 96 95 96 95 किती झाले? 2 2 4 2 7 2 8 आणि 2 10. मोबाईल नंबर झाला. मोबाईल नंतर ईमेल टाकला पाहिजे. ईमेल काय करूया? हा XYZ त्यानंतर काय लिहूया? @gmail.com असं करूया. हा काय झाला? पुरवठादार. त्यानंतर त्याचा GSTIN नंबर इथे येणार. GSTIN किती येणार आता? हा महाराष्ट्र करूया. इथं महाराष्ट्र इथे लिहायचं महाराष्ट्र. कारण का तर यातला पहिला नंबर आपण इथं टाकायचा असतो माहिती आहे ना, म्हणून 27. आता काय करूया? ABCDE असं लिहूया. त्यानंतर किती अंक झाले? 1 2 3 4 5 6 7 128 8 9 10 11. त्यानंतर Z 128 किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पुढे आणि 7 लिहा. 15 असे 15 अंकी काय असतो? GSTIN नंबर असतो. 15 अंकी टाकलाच पाहिजे. आता इथं प्राप्तकर्ता कोण येणार? प्राप्तकर्ता. आता इथं प्राप्तकर्त्याचा नंबर काय करूया? इथं पत्ता ABC करूया. ABC स्टेशनरी स्टोअर्स करूया. स्टेशनरी स्टोअर्स ABC स्टेशनरी स्टोअर्स. इथं आता पत्ता काय टाकूया? 16 रमा रोड टाकूया. 16 रमा रोड नवी मुंबई. तिथं नुसतं मुंबई करूया. इथं 4 1 2 3 4 27 करूया. आणि काय करायचं? तर महाराष्ट्र राज्य टाकायला सांगितले ना त्यांनी, महाराष्ट्र. त्यानंतर मोबाईल नंबर आता इथं काय करूया? इथं 96 न सुरुवात केली होती. इथं 91 किती न करूया बघा आता? 95 न करूया. 95 96 असं करूया. 95 96 95 96 किती झाले? 2 2 4 2 6 2 8 10 95 96. इथे ईमेल काय येणार? आता ईमेल टाकावा लागणार. ईमेल काय करूया? इथं ABC टाकलं. इथं ABC टाकूया. abc@gmail.com टाकला का? आता याच्या पुढं याचा काय येणार आहे?
IN. सुरुवातीला येणार 27च. त्यानंतर PQRS टाकूया, PQRST. त्यानंतर टाकूया 15 20. त्यानंतर काय टाकूया, Z1 17 17. बघा किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे 17 जास्त होते. 15 अंकी नंबर तिथं टाकायचं काही. आता एवढं झालं. त्यानंतर काय करायचं आहे बघा, इनवॉइस डेट लिहूया इथं. इनवॉइस डेट मागच्या वेळेला आपली बहुतेक डेट राहिली आहे. इनवॉइस डेट. इनवॉइस डेट काय येणार आहे, तर आज किती तारीख आहे, 27 ऑगस्ट. 27 ऑगस्ट पेपर लिहित आहे, त्यावेळीची डेट लिहित चला तुम्ही. आता पहिल्यासारखा चार्ट तयार होणार. काय येणार आता पहिल्यांदा बघा इथं. हे सगळं तुम्हाला समजलं असेल बाळांनो. हे इथं काय मारायची गरज नव्हती, इथंच असू दे. बघा आता काय लिहायचं इथं, सिरियल नंबर असणार आहे बरोबर का. SR सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर काय येणार, HSN. मागच्या वेळेला सोडवलं होतं ना आपण, दिले ना ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये. पुन्हा नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट. नेम ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय, तुम्ही प्रोडक्ट घेताय त्याचं नाव, त्याचं रेट, दर किती. त्यानंतर क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी. त्यानंतर टेक्स्टेबल अमाऊंट. क्वांटिटी नंतर काय येणार, टेक्स्टेबल अमाऊंट. हे मात्र लिहावंच लागणार आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये. आणि त्यानंतर काय येणार आहे, CGST GST. इथं CGST आणि इथं SGST. हे झालं. इथं काय येणार आहे, टोटल. इथं एकदम टोटल लिहावी लागणार आहे, टोटल. तर आता याच्यामध्ये येणार आहेत, याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 2. म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, 2 कशासाठी येणार आहेत, रेट. रेट किती आहे आणि टॅक्स किती. टॅक्स किती टक्के. इथं पण रेट आणि इथं टॅक्स. बघा आता सुरुवातीला सिरियल नंबर 1 काय घेतलंय आपण, त्याचा HSN नंबर किती आहे, 3924 आहे की नाही बाळांनो, 3924 आहे. त्यानंतर नेम पेन्सिल बॉक्स घेतलेत. काय घेतलेत, पेन्सिल बॉक्स. पेन्सिल बॉक्सचा दर किती आहे, एक बॉक्स. एका बॉक्सची किंमत किती आहे, 20 रुपये. क्वांटिटी किती घेतल्यात, तिथं 100 घेतल्यात. या दोन्हींचा गुणाकार केलाय की नाही आपण उत्तर काढताना, ते इथे लिहायचं. टेक्स्टेबल अमाऊंट मध्ये किती आला, 2000 रुपये. त्यानंतर CGST किती काढलाय, 6% काढलाय की नाही आपण सुरुवातीला उत्तर सोडवताना, 6%. टॅक्स किती बसला इथं, 120 रुपये. हे पण काढून घेतलेलं आहे. इथं पण रेट 6%च येणार, 120. आता काय करावं लागणार, हे 120 120 240 आणि प्लस हे टेक्स्टेबल अमाऊंट त्याच्यात मिळवतो. म्हणजेच 2200 किती झाले, 40. हे 2000 प्लस 120 आणि प्लस 120 म्हणजे किती येणार, 2240. 2240 कळालं का. हे आणि हे या तिन्हींची बेरीज. आता दुसरा नंबर काय आहे, जिक्सॉ पझल्स. दुसरा इतकं सोपं आहे, सगळं हे मनान टाकायचंय. हे फक्त लक्षात ठेवायचंय, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सगळं लिहून घेतलेलं आहे, फक्त ओळीनं काय नंतर काय हे प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. 9503 HSN नंबर दिलेला आहे.
जिगसॉ पझल्स घेतलेले आहेत आपण. जिगसॉ पझल, बरोबर का? एक पझल्स किती? एक पझल्स किती लिहूया? एक पझल्सची किंमत किती दिलेली आहे? 100 रुपये, बरोबर का? क्वांटिटी किती घेतलेली आहे? 50. म्हणजे तिथं मागच्या वेळेला काढलेलं आहे आपण उत्तर सोडवताना. आता मी इथलं पुसलं गेले. तिथं रेट 6%चा आहे. तिथं किती आलेलं आहे? 300 रुपये. इथं पण 6%च रेट, इथं पण 300 रुपये. आता काय करायला लागणार? हे 300 300 600, 600 अधिक 500 म्हणजे किती येणार? 5600. 5600. आता यांची काय करायची? एकूण कशाची? याची, याची आणि याची काय करायची? इथं एकूण, इथं म्हणायचं एकूण. इथे किती आले बघा? 0 2 3 आणि 1 4. इथं 420, इथं पण 420 येणार. इथं 0, इथं 4, 6 आणि 2 8, 5 आणि 2 7. एवढे याला अमाऊंट द्यावी लागणार आहे. इतकं सोपं आहे. कळालं ना बाळांनो? मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब यासाठी करा की मी व्हिडिओ सेंड केल्या तुमच्याजवळ पोहोचतील आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या शंकेचं निरसन होऊन अभ्यास करणं सोपं जाईल. थँक्यू बाळांनो.